सोलापुरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचं पेव फुटलं आहे। रस्ते अपघाताच्या घटना यामुळे वाढीस लागल्या आहेत। शिवाय बोगस बांधकाम परवाना घेऊन बेकायदेशीर इमारती उभारल्याची प्रकरणं कारवाईसाठी महापालिकेसमोर होती। मंगळवारी या विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं सर्वात मोठी मोहीम हाती घेतली। महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी कर्मचारी आवश्यक ती यंत्रणा समवेत घेऊन पोलिसांच्या फौजफाट्यासह सुरुवातीला जेल रोड परिसरात दाखल झाले। इथल्या एका इमारतीत पार्किंगच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून गाळे उभारण्यात आले होते। या इमारतीसमोर पालिकेचं पथक थडकताच संबंधितांचे धाबे दणाणले। पाडकाम रोखण्यासाठी कारवाई टाळण्यासाठी इथं आटोकाट प्रयत्न करण्यात आले, मात्र ते व्यर्थ ठरले। पालिका कर्मचाऱ्यांनी हाती हातोडा घेत इथला एकन एक अनधिकृत गाळा जमीनदोस्त करायला सुरुवात केली। याचवेळी JCBनं देखील आपला दणका दिला। पालिकेच्या कारवाईचा हा मोठा धक्का पाहून बघ्यांची इथं गर्दी वाढली। काही वेळातच संबंधित इमारतीतील मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेले अनधिकृत गाळे पाडून टाकण्यात आले। यानंतर पालिकेच्या पथकाचा मोर्चा पाच्छापेठ भागाकडे रवाना झाला। या परिसरातील अतिक्रमणं एका पाठोपाठ एक अशी उद्ध्वस्त करण्यात आली। उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामावर इथे देखील हातोडा चालवण्यात आला। काही ठिकाणी जागा मालकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला। असे प्रयत्न हाणून पाडत अतिक्रमण विरोधी मोहिमेचा धडाका चालूच राहिला। विनापरवाना उभारण्यात आलेले मजले, पार्किंगच्या जागेत करण्यात आलेलं बांधकाम, बोगस बांधकाम परवान्यावर आधारित उभारण्यात आलेली इमारत याचं पाडकाम तोडकाम अतिक्रमण विरोधी पथकानं एकानंतर एक अशा पद्धतीनं करत आपली मोहीम फत्ते केली। कारवाईपूर्वी पालिकेनं संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावलेल्या होत्या। काही ठिकाणी आधीपासूनच पाडकामाचे आदेश अतिक्रमण विरोधी विभागाला प्राप्त झालेले होते। पाडकामावेळी संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा सोबत घेण्यात आलेला होता। यामुळे कुठे तणावाची परिस्थिती निर्माण झाली नाही। पालिकेच्या वतीनं पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई हाती घेण्यात आल्यानं अतिक्रमणधारकांचे धाबे मात्र पुरते दणाणलेत। बुधवारी देखील ही कारवाई पुढे चालू राहणार असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय।